नमस्कार मित्रांनो, मी आहे दर्शन चौधरी आणि आपण बघत आहात आपले चॅनल ट्रेडिंग मराठी. तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. बेसिकली एक नवीन इंडिकेटर मी तुम्हाला या व्हिडिओतनं सांगणार आहे. त्याचं नाव आहे पिवट पॉइंट. तर ह्या इंडिकेटरचा वापर केला तर तुमची ट्रेडिंग एकदम सक्सेसफुल ठरणार नक्कीच. कारण हे जे इंडिकेटर आहे मी स्वतः वापरतो आणि हे जर इंडिकेटर मी वापरलं नाही तर मला कोणतीही ट्रेड घेताच येत नाही पहिली गोष्ट. त्यामुळं हे इंडिकेटर खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे तुम्हाला समजणं पण गरजेचं आहे आणि तुम्ही पण याचा वापर केला पाहिजे. तर टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओकडे जाऊ. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिले आपल्याला इंडिकेटर्सवर यायचं आहे आणि इथे पिवट टाइप करायचे आहे. त्यानंतर खूप सारे इंडिकेटर येतील पण आपल्याला पिवट पॉइंट स्टँडर्ड याच्यावर क्लिक करायचं. तर हे इंडिकेटर तुमच्या समोर आलेलं आहे. तर तुम्हाला माहितीच आहे पहिले इंडिकेटर खोलल्यावर काय करतात, त्याच्या सेटिंग मध्ये जायचं. सेटिंग मध्ये आल्यावर स्टाईल मध्ये काही चेंज नाही करायचे. इनपुट्स वर जायचं आहे. इनपुट्स नंतर टाईप वर यायचे. हे तुमच्या याच्यात ट्रेडिशनल वर क्लिक असेल, तुमच्या लॅपटॉप किंवा तुमच्या ट्रेडिंग वर हे ट्रेडिशनल वर क्लिक असेल तर आपल्याला फिबोनाची वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पिवट टाइम फ्रेम वर इथे तुमच्या इथे ऑटो असेल तर ऑटोच्या जागी आपल्याला डेली सिलेक्ट करायचं आहे. ही सेटिंग खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे नक्की लक्ष द्या. ट्रेडिशनल असेल ते फिबोनाची करायचं आहे आणि इथे डेली ऑटोचा असेल ते डेली करायचं आहे. त्यानंतर सेव्ह ॲज डिफॉल्ट करायचं आहे जेणेकरून ही सेटिंग कायमची होऊन जाईल आणि ओके प्रेस करायचं आहे. तर अशा पद्धतीने फिबोनाची इंडिकेटर ओपन होईल. आता आपण इंडिकेटर तर लावले ट्रेडिंग व्ह्यूवर, पण आता समजून घेऊया याच्यात जो हा S1, S2, S3 त्यानंतर वर R1, R2, R3 हे नक्की काय आहे. तर बेसिकली S1 म्हणजे सपोर्ट, S2 म्हणजे हा सपोर्ट 1 झाला, हा सपोर्ट 2 झाला, हा सपोर्ट 3 झाला. त्यानंतर वर जे आहे R1, R2, R3 रेजिस्टन्स 1, रेजिस्टन्स 2, रेजिस्टन्स 3 आणि हा P म्हणजे पिवट. ओके. आता काही जण म्हणतात की P नंतरची जो रेंज असते इम्पॉर्टंट असते, त्यानंतर ही रेंज इम्पॉर्टंट असते, याच्या खालची रेंज इम्पॉर्टंट, पण या इंडिकेटर मध्ये असं काही नाहीये. आणि हे जेवढे पण दिसत आहे S1, S2, S3 किंवा R1, R2, R3 हे सगळे सपोर्ट रेजिस्टन्स आहे. ते कसे मी तुम्हाला सांगतो. आता समजा मी असं चाललोय आणि इथे तर या पॉइंटला मला काय भेटेल, ही लाईन काय वर्क होईल ॲज अ रेजिस्टन्स. आणि समजा मी असं चाललोय आणि खालच्या साईडला आलो तर हे R2 ची लाईन माझ्यासाठी काय होऊन जाईल, सपोर्ट, बेस सपोर्ट आणि जो वरचा असतो हा रेजिस्टन्स. म्हणजे प्रत्येक लाईन सपोर्ट रेजिस्टन्सच्या लाईन आहे. R1, R2, R3 असो किंवा S1, S2, S3 असो. कारण मित्रांनो कधी पण कोणत्या एरिया ऑफ इंटरेस्टला किंवा हॉरिझॉन्टल लाईनला आपण वरून अप्रोच करतो तर तो आपल्यासाठी होतो सपोर्ट आणि जेव्हा आपण खालून अप्रोच करतो तर तो झाला रेजिस्टन्स. हा पॉइंट झाला, खालून अप्रोच केला तर रेजिस्टन्स आणि वरून अप्रोच केला तर हा सपोर्ट झाला. आपण करणार आहे की प्राइस ह्या लाईनला रिस्पेक्ट करते का नाही, या प्रत्येक लाईन्सला रिस्पेक्ट करते का नाही हे आपण चेक करणार आहोत. आता इथे बघा मार्केट ओपन झालं आणि बजाज फायनान्सने 9:15 ही बाईंगची ट्रेड दिली. म्हणजे इथे बघू शकतात की R1 क्लोज केला, त्यानंतर R1 ला क्लोज केलं म्हणजे इथे एंट्री मारली तर वरच्या सपोर्ट पर्यंत म्हणजे R2 पर्यंत हे जाणं निश्चित होतं. त्यानंतर इथून एक रिजेक्शन भेटलं, रेड लाईन म्हणजे ते रेजिस्टन्स सारखं वर्क झालं, तिथून पडणार म्हणजे कुठपर्यंत येणार R1 पर्यंत. त्यानंतर मार्केटने पुन्हा इथे एक बुलिश एंगल्फिंग कॅन्डल बनवली, ते पण सपोर्ट वर R1 वर. तिथून पुन्हा इथून निघला म्हणजे R2 पर्यंत नक्कीच पोहोचणार, तर पोहोचला. इथून पुन्हा एक रिजेक्शन भेटलं, रिजेक्शन भेटल्यानंतर पुन्हा हे R1 पर्यंत आलं. R1 पर्यंत आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे या लाईनला ब्रेकआउट दिलाय, खालच्या साईडला R1 ला ब्रेकआउट दिलाय. आता ब्रेकआउट दिला R1 ला तर म्हणजे टार्गेट इथपर्यंत भेटणार
हे आपल्याला माहिती आहे, कारण लाईनला रिस्पेक्ट करतंय. हे बघा, इथून निघला, इथपर्यंत आला, टच नाही केला, सेकंड टाइमला टच केला. ठीक आहे, अशा पद्धतीने हे रिस्पेक्ट करतं. त्यानंतर इथे पण बघू शकता की याने या लाईनला तोडलंय, खालच्या साईडला ब्रेकआउट दिलंय, म्हणजे या झोन मध्ये घुसलाय. आता या झोन मध्ये घुसला म्हणजे इथून ब्रेकआउट दिलं तर इथपर्यंत येणं हे नक्की राहील, म्हणजे इथपर्यंत तो बरोबर आलाय. त्यानंतर इथे पण आपल्याला त्याने ब्रेकआउट दिलंय, तो इथपर्यंत आला. बेसिकली आपल्याला ट्रेड कशी घ्यायची हे मी तुम्हाला आता सांगतो. आता इथे बघू शकतात की मार्केट हे ओपन झाल्यानंतर एक साइडवेज मॅनर मध्ये होतं, या दोन रेंज मध्येच खेळत होतं. त्यानंतर मार्केटनी जेव्हा त्याचा लो या कॅन्डलला ब्रेक केला जवळपास, तर तुम्ही ट्रेड घेऊ शकत होता. तर बघू शकतात इथपर्यंत टार्गेट भेटला असतं पिवॉट पी पर्यंत. नंतर सेकंड चान्स होता जेव्हा इथे ब्रेकआउट दिलं मार्केटनी, पी ला ब्रेकआउट दिलं, त्यानंतर तुम्ही इथे एंट्री घेऊ शकत होता आणि एवढं टार्गेट तुम्ही घेऊ शकत होता. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही, इथे पण त्यांनी मार्केटच्या ज्या या लेवल्स आहे पिवॉटच्या ज्या लेवल्स आहे त्यांना रिस्पेक्ट केलेला आहे. म्हणजे मार्केट ओपन झालं S2 वर, S2 ला क्लोजिंग दिली वरच्या साईडला S1 पर्यंत, म्हणजे S2 ला क्लोज केल्यानंतर म्हणजे S1 पर्यंत जाणं होतं. S1 ला वरच्या साईडला ब्रेक दिला तो P पर्यंत जाणं होतं. आणि समजा तुम्ही सकाळी S1 ला ब्रेक दिल्यानंतर वरच्या साईडला जर तुम्ही बाईंग ट्रेड घेतली असती तर तुम्हाला एवढं टार्गेट भेटलं असतं. त्यानंतर इथे ब्रेक केला तर तुम्ही इथपर्यंत जाण्यासाठी होल्ड करू शकत होता. आणि इथे जेव्हा ही जी दुसरी रेड कॅन्डल तयार झाली तर या रेड कॅन्डलला तुम्ही एक्झिट करू शकत होता आपली ट्रेड, जेणेकरून आपल्याला समजतं की आता इथपर्यंत वर R1 पर्यंत हे जाऊ नाही शकत. तुम्ही या सेकंड रेड कॅन्डलला तुम्ही बाहेर निघू शकता. त्यानंतर तुम्ही सेकंड एंट्री घेऊ शकत होता. तुम्हाला इथे दिसतंय की डबल टॉप फॉर्म झालेला आहे. हा एक टॉप आणि हा एक टॉप असा डबल टॉप फॉर्म झालाय. आणि ही त्याची आहे नेक लाईन, जी पी ची लाईन आहे जी ती आहे नेक लाईन. जेव्हा ह्या नेकलाईनला पण ब्रेक केला, आपल्याला आता दोन कन्फर्मेशन भेटले, एक नेकलाईन ब्रेक आणि एक पिवॉट ब्रेक. तर त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की पी हा पॉइंट खालच्या साईडला ब्रेक झाला तर आपल्याला S1 पर्यंत टार्गेट भेटणं आहे, 100% भेटलं. त्यानंतर तुम्ही वेट करू शकतात, कारण त्यांनी ना या रेड लाईननी S1 ला पण ब्रेक केलंय, तर S2 पर्यंत टार्गेट भेटणं शक्यच होतं. तर इथे बघू शकता S2 पर्यंत भेटलं, त्यानंतर S2 ला पण ब्रेक केलं. तुम्ही परत वेट करू शकता S3 पर्यंत टार्गेट घेऊन तुम्ही बाहेर निघू शकता. नाहीतर तुम्ही या ग्रीन कॅन्डलवर सेकंड नंबरच्या ग्रीन कॅन्डलवर तुम्ही एक्झिट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही एवढं टार्गेट आरामशीर घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट येऊ, इथे तर साइडवेज होतं मार्केट इकडे. तर इथे बघू शकता की मार्केट ओपन झालं पी पॉइंट वरून R1 ला क्लोजिंग दिली आहे. R1 ला वरच्या साईडला क्लोजिंग दिली, तर आपल्याला माहिती की R1 ला क्लोजिंग दिल्यानंतर R2 पर्यंत नक्कीच जाणार. R2 पर्यंत गेलं. त्यानंतर इथे एक इव्हनिंग स्टार पॅटर्न टाइप तयार झाला आहे. इथे एक रिजेक्शन भेटले परफेक्ट. या रिजेक्शनला नाही एंट्री घेतली तर या रिजेक्शन नंतर या R1 ला ब्रेकआउट, जे काही ब्रेकआउट झालंय या कॅन्डलने दिलंय, तेव्हा तुम्ही एंट्री घेऊ शकता. तुम्हाला माहिती R1 ला ब्रेक दिल्यानंतर P पर्यंत टार्गेट हे नक्की भेटणार आहे. त्यानंतर P ला सुद्धा इथे ब्रेक दिलाय, तर त्यानंतर तुम्ही तीच ट्रेड जी इथे घेतली होती होल्ड करू शकतात S1 पर्यंत. बघू शकतात S1 पर्यंत टार्गेट भेटलंय. S1 ला सुद्धा इथे ब्रेक केलंय, तर तुम्ही अजून ती ट्रेड होल्ड करू शकतात इथपर्यंत S2 पर्यंत, कारण S1 ला ब्रेक केल्यावर आपल्याला माहिती S2 पर्यंत हे जाणार आहे. तर इथे बघू शकता. आणि समजा जर इथूनच आपल्याला दोन ग्रीन कॅन्डल तयार झाला असता वरच्या साईडला, तर तुम्ही ट्रेड मधून एक्झिट घेऊ शकता. तर अशा रीतीने तुम्ही टार्गेट पण मॅक्झिमम तुमचं वाढवू पण शकतात आणि तुमची एंट्री आणि एक्झिट तुम्हाला परफेक्ट कळेल या इंडिकेटरने. तर चला आपण आता स्टॉक चेंज करून बघूया. सगळ्या स्टॉकवर वर्क होतं हे मी तुम्हाला दाखवतो. आता इथे बघू शकता मार्केट ओपन झालं.
इथे एक रिजेक्शन भेटली आणि 5 मिनिटाची टाइम फ्रेम बघणं गरजेचं आहे, कारण इंडिकेटर 5 मिनिटावर चांगलं वर्क, 15 मिनिटावर सुद्धा वर्क होतं, पण मी तुम्हाला 5 मिनिट सजेस्ट करेल. तर इथे बघू शकतात R1च्या वर क्लोजिंग दिली आहे, तर आपल्याला माहिती आहे की R2 पर्यंत टार्गेट भेटणार आहे, पण एवढ्या छोट्याच टार्गेटसाठी बाय नका करू. तर त्यानंतर मी इथे एक हॉरिझॉन्टल लाईन मारली होती. तर तुम्ही बेसिकली ह्या इंडिकेटरचा वापर तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन, ट्रेंड लाईन याचा वापर यात कंबाईन करून वापरू शकता, म्हणजे तुम्हाला परफेक्ट पोझिशन कळतील. म्हणजे बघा, मी इथे एक हॉरिझॉन्टल लाईन ऑलरेडी मारली होती आणि इथे एक हॉरिझॉन्टल लाईन मारली होती. तर मी बघा ह्या हॉरिझॉन्टल लाईनच्या ब्रेकआउट आणि हा जो R1 आहे, हा R1चा पण ब्रेकआउट, हे दोन कन्फर्मेशन मला भेटले या कॅन्डलला, 9:35च्या कॅन्डलला, या कॅन्डलला. तर मी इथे सेल ट्रेड घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता इथे जर मी सेल घेतली असती तर मला पहिले टार्गेट P भेटलं असतं, P भेटलं, आणि इथे पण या कॅन्डलने ब्रेकआउट दिले खालच्या साईडला आणि क्लोजिंग पण दिली आहे खालच्या साईडला. तर मला माहिती आहे की P पासून S1 पर्यंत पण जाऊ शकते, त्यामुळे मी ट्रेड होल्ड केली, S1 पर्यंत गेली. S1 ला सुद्धा इथे ब्रेकआउट दिलाय, तर आपल्याला माहिती S1 ला ब्रेकआउट दिलं तर S2 पर्यंत खालच्या साईडला जाईल. तर बघा इथे S2 ला गेली, S2 ला सुद्धा इथे ब्रेकआउट दिलाय या रेड कॅन्डलनी, तर मी होल्ड करेल अजून ट्रेड S3 पर्यंत. S3 ला गेली, त्यानंतर ह्या दोन ग्रीन कॅन्डल्स आहे, 2-3 किंवा इथे या कोणत्या पण कॅन्डल, या 3-4 कॅन्डल मध्ये तुम्ही एक्झिट करू शकता, कारण रिव्हर्सलचे जास्त चान्सेस होते. तर अशा पद्धतीने तुम्ही इथून ट्रेड घेऊन एवढं टार्गेट म्हणजे जवळपास बघू शकता 2.46%. तसं स्टॉप लॉस ट्रेल करून सुद्धा असं टार्गेट तुम्ही घेऊ शकता, किंवा पिवट पॉईंटच्या मदतीने तुम्हाला एंट्री पण कळेल, एक्झिट पण कळेल, टार्गेट पण कळेल. त्यामुळेच हे एकदम बेस्ट इंडिकेटर आहे. मी हेच इंडिकेटर वापरतो आणि मी तुम्हाला पण हे सजेस्ट करत आहे. त्यानंतर अजून बघूया, इथे तर साइडवेज होतो, पिवट पॉईंट कोणता ब्रेकच नाही केला, त्यामुळे ट्रेड घेण्याचा संबंधच येत नाही. त्याच्यानंतर इथे येऊ शकता तुम्ही, इथे बघू शकता की परफेक्टली आणि पिवट पॉइंटला रिस्पेक्ट केलेली आहे. हे बघा इथे ओपनिंग झाली, त्यानंतर पहिलेच कॅन्डलनी इथपर्यंत टच केला. इथे एक तुम्ही लॉंग रिजेक्शन बघू शकता, इथे तुम्ही सेल ट्रेड मे बी घेऊ शकतात, पण माझ्या मते नाही घेतलेलीच बरी, कारण नाही बघा इथे या पिवटच्या ब्रेकिंगला तुम्ही ट्रेड घेऊ शकतात. फर्स्ट टार्गेट S1 आहे, S1 ला ब्रेकआउट दिलं, S2 ला पण ब्रेकआउट दिलं, या सेकंड कॅन्डललाच तुमचं टार्गेट हिट झालं होतं. त्यानंतर इथे बघू शकतात एक रिव्हर्सल आली, पुन्हा तुमचं टार्गेट जर तुम्हाला इथे घेता नाही आलं तर तुम्ही इथे पण निघू शकत होते. त्यानंतरची सेकंड एंट्री तुम्ही बघू शकतात की इथून रिव्हर्सल भेटलं, इथपर्यंत आला, नंतर ह्या कॅन्डलनी पण वरच्या साईडला क्लोजिंग दिली आहे, बघू शकता 12:30 ची कॅन्डल आहे. S1च्या वर क्लोज झाली, म्हणजे आपल्याला माहिती की P पर्यंत हे नक्कीच जाणारच आहे. वरच्या साईडला गेल्यावर P पर्यंत भेटलं. इथे पण एक वरच्या साईडला जे इथे तुम्ही बाय केलं असतं तर इथपर्यंत तुम्ही भेटले असते, इथे क्लोजिंग दिली, आपल्याला चान्सेस होते की वर पर्यंत जाऊ शकतं, पण ते इथपर्यंतच गेलं. त्यानंतर एक रेड कॅन्डल फॉर्म झाली आणि या सेकंड रेड कॅन्डलला तुम्ही बाहेर पडू शकता, कारण इथून पण एक तुम्हाला वाटतं की रिव्हर्सल चान्सेस आहे. म्हणजे तुम्हाला बेसिकली हे एवढं टार्गेट तर आरामशीरच भेटलं असतं, इथे एंट्री घेतली असती तर एवढं टार्गेट जे आहे 1.53%, खूप झालं इंट्राडे मध्ये हे टार्गेट. त्यानंतर आपण येऊया इकडे, तर इथे बघू शकतात R1 ला ओपनिंग झाली, R2 R3. त्याच्यानंतर तुम्हाला मी पहिली गोष्ट सांगतो, जेव्हा या पिवॉट्स लाईन ज्या आहेत ह्या खूप छोट्या, डिस्टन्स खूप छोटे यांचं, तर त्या दिवशी त्या स्टॉक मध्ये ट्रेड अवॉइड करा, कारण तुम्हाला जास्त टार्गेट अचीव होणार नाही आणि तुमचे कन्फ्युजन पण वाढेल कोणत्या ब्रेकआउटला ट्रेड घ्यायचे. आता समजा या R1 ला R2 ला ब्रेकआउट दिलं तर R3 टार्गेट खूप छोटं झालं, तर ते इथे टच होऊन रिव्हर्सल होण्याचे चान्सेस जास्त असतात, मग तुम्हाला टार्गेट हे खूप कमी अचीव होईल. अशा पद्धतीने म्हणजे बघा इथलं याचा डिस्टन्स बघा केवढं आहे, R1
टू पी हे डिस्टन्स बघा केवढे. तर अशा पद्धतीने एवढं डिस्टन्स असेल तर तुम्ही ट्रेड घ्या. आणि पहिली गोष्ट हॉरिझॉन्टल लाईन मारून आदल्या दिवशी तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन मारू शकता 1 आवरच्या चार्टवर. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी तुम्हाला ट्रेड घ्यायचे त्या दिवशी सकाळी पिवट पॉईंट 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर ओपन करून बसायची. जेव्हा हॉरिझॉन्टल लाईन पण ब्रेक होईल आणि पिवट लाईन पण ब्रेक होईल अशा पॉइंटला तुम्ही नक्कीच बाय करा किंवा सेल करा. आता आपण स्टॉक चेंज करूया, SBI वर येऊया. इथे बघू शकता तुम्ही सकाळी 9:20 ला R1 ला ब्रेकआउट दिलं होतं. तर तुम्ही इथे सेल ट्रेड घेऊ शकता आणि इथपर्यंत तुम्हाला टार्गेट भेटलं तर तुम्ही या 2-3 ग्रीन कॅन्डल मध्ये तुम्ही बाहेर निघू शकता. कारण हे पूर्ण टच झालेलं नाहीये P पर्यंत. तर तुम्ही या 2-3 ग्रीन कॅन्डल मध्ये निघू शकता आरामशीर. त्यानंतर दुसरी ट्रेड जी इथे भेटली होती तुम्हाला R1 ला ब्रेक केल्यानंतर, किंवा तुम्ही हा जो दिवसाचा हाय आहे तो या कॅन्डलने ब्रेक केला तेव्हा सुद्धा एंट्री घेऊ शकत होता. आणि तुम्हाला एवढं टार्गेट तर भेटलं नसतं, पण इथपर्यंत ते गेलं आणि इथून रिव्हर्सल आली तर तुम्ही इथे एक्झिट करू शकता ह्या कॅन्डलवर. कारण इथं रिव्हर्सलचे जास्त चान्सेस असतात. ऍटलिस्ट तुमची ट्रेड सेफ तर राहिली नाही का. इथं टार्गेट तुम्हाला कमी भेटलं 0.8% आसपास, पण ते पण ठीक आहे. लॉस होण्यापेक्षा कमी प्रॉफिट हा ठीक आहे. किंवा तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करू शकता. हा पिवट गाठल्यानंतर तुम्ही इथे स्टॉप लॉस लावू शकता. या पॉइंटला स्टॉप लॉस लावू शकता. तुम्ही जर इथे ट्रेड घेतली, हा पिवट तुमचा अचीव झालाय, त्याच्यानंतर तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करून इथे ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ट्रेड घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट डे ला येऊया. इथे बघू शकता इथे ओपनिंग झाली आहे. त्यानंतर या कॅन्डलला तुम्ही परफेक्ट हा सिग्नल आहे जिथे बाय करू शकता. जिथे आपला म्हणजे डेचा हाय तयार झालाय, नवीन डेचा हाय तयार झालाय या कॅन्डलने आणि S1 सुद्धा ब्रेक झालाय. म्हणजे तुम्हाला 2 कन्फर्मेशन भेटले तर तुम्ही या कॅन्डलला बाय करू शकता. फर्स्ट टार्गेट तुमचं P पर्यंत असतं आणि इथे बाय केल्यानंतर तुम्ही स्टॉप लॉस या कॅन्डलच्या खाली किंवा या S2 च्या खाली, म्हणजे किंवा हा डेचा लो आहे त्याच्या खाली तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता. फर्स्ट टार्गेट P ला पण इथे ब्रेकआउट झालेलं दिसतंय तर तुम्ही ट्रेड होल्ड करू शकता किंवा या सेकंड रेड कॅन्डलला तुम्ही बाहेर निघू शकता. नंतर इथे पुन्हा तुम्ही एंट्री घेऊ शकतात कारण नवीन डेचा हाय इथपर्यंत तयार झाला होता, तो हाय इथे ब्रेक झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती P ला ब्रेक केल्यानंतर R1 पर्यंत हे टार्गेट तुम्हाला अचीव आरामशीर होईल. तर इथपर्यंत बघा R1 टार्गेट अचीव झाले. इथे पण ब्रेकआउट दिलाय, R2 पर्यंत होल्ड करू शकता, पण मार्केट टाइम संपलाय तेव्हा तुम्ही एक्सटेंड करू नाही शकत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डे ला येऊया. इथे ओपन झाली आहे. त्यानंतर इथे तुम्ही एक ट्रेड घेऊ शकता बाइंग साठी. ठीक आहे. एवढं टार्गेट तुमचं असेल पण ते अचीव नाही झाले तर तुम्ही जेव्हा मार्केट इथपर्यंत गेलं तेव्हा तुम्ही स्टॉप लॉस थोडासा ट्रेल करत करत इथपर्यंत तरी मिनिमम आणला पाहिजे, जेणेकरून तुमचा लॉस तरी होणार नाही. म्हणजे तुम्ही इथे ट्रेड घेतली तर थोडासा वर नाही का इथं लॉस होणार नाही. इथे स्टॉप लॉस हिट झाला असता तरी तुमचा जो ट्रेलिंग स्टॉप लॉस तो हिट झाला असता. ओरिजिनल स्टॉप लॉस म्हणजे तुमचा लॉस झाला नसता. त्यानंतर तुम्ही या पॉइंटला एक तर इथे नाही तर या रेडला तुम्ही सेल ट्रेड घेऊ शकत होता. आणि जरी ही ऑपॉर्च्युनिटी मिस झाली असेल तरी तुम्ही हे बघा हा डेचा लो होता, हा डेचा लो या कॅन्डलला ब्रेक झाला आणि S1 सुद्धा ब्रेक केलंय. तर फर्स्ट टार्गेट S2, सेकंड टार्गेट S3. तर इथे पण सेम स्टोरी, इथपर्यंतच टार्गेट अचीव झाले. त्यानंतर तुम्ही या ग्रीन कॅन्डलला किंवा या ग्रीन कॅन्डलला तुम्ही एक्झिट करू शकता, जेणेकरून तुमचा प्रॉफिट हे नक्की राहणार. लॉस एकदम मिनिमम होईल किंवा होणारच नाही. माझ्या मते तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग केली तर तुमचं लॉस होणार नाही आणि झालं तरी कमी होईल, पण प्रॉफिटचे चान्सेस जास्त आहे. मित्रांनो, मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या इंडिकेटर
जे पिवट पॉइंट आहे आणि VWAP आहे, या दोघांचं कंबाईन करून एक स्ट्रॅटर्जी तयार केली आहे आणि ते एकदम बेस्ट स्ट्रॅटर्जी आहे. तुम्ही फक्त हे इंडिकेटर वापरून आणि हॉरिझॉन्टल लाईन वापरून सुद्धा ट्रेडिंग करू शकता. पण मी स्वतः प्राइस ऍक्शन, पिवट पॉइंट आणि VWAP या तिघांचा वापर करून ट्रेड घेतो. आणि तुम्हाला जर आपले सिग्नल चेक करायचे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, जे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्हाला सिग्नल आवडले आणि तुम्हाला पण वाटत असेल की या सिग्नलला ट्रेड घ्यायची तर तुम्ही सुद्धा ट्रेड घेऊ शकता. सध्या ते चॅनल पेड नाहीये, सध्या ते फ्री चॅनल आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच त्याचा फायदा घेऊ शकता. आणि आपल्याला जर ट्रेडिंग रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला येऊन मला इंस्टाग्रामवर प्रश्न विचारू शकता, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघता येईल. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मला सुद्धा प्रोत्साहन भेटतं. धन्यवाद.